नाशिक जिल्ह्यातील विविध भागातील पुरातन मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश आलंय। या कारवाईत 3 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून 7 मंदिर चोरींचे गुन्हे उघडकीस आले आहेत। त्यांच्या ताब्यातून सुमारे 1,93,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नावखड गुन्ह्यांचा आढावा घेऊन संबंधित गुन्हेगारांविषयी माहिती मिळविण्याच्या सूचना पोलीस पथकांना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकानं तपास सुरू केला असता गतवर्षी आणि चालू वर्षात सिन्नर, लासलगाव, निफाड, वाडीभरे पोलीस ठाणे हद्दीत मंदिर चोरीचे गुन्हे घडले होते। आरोपी मंदिरातून चांदी, पितळ, धातूच्या वस्तू चोरी करून सीसीटीव्ही, DVR मशीन सुद्धा चोरून नेत होते। त्यांनी गावातील पुरातन मंदिरांवर लक्ष केंद्रित केलं होतं आणि कोणताही पुरावा मागे न ठेवता चोरी करत होते। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना या गुन्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यातील काही सराईत गुन्हेगारांचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं। त्यानुसार पथकानं चाकण आणि टिटवळा येथून सुयोग अशोक दवंगे, संदीप उर्फ शेंडी निवृत्ती गोडे, अनिकेत अनिल कदम, त्याचप्रमाणे संदीप किसन साबळे, दीपक विलास पाटेकर हे आरोपी फरार आहेत। चौकशीत आरोपींनी नाशिक जिल्ह्यातील मंदिर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ग्रामीण जिल्ह्यामध्ये जे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत अशा घरफोड्या आणि चोऱ्या या संदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्या अंतर्गत गेल्या 8-10 दिवसांमध्ये घरफोड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे। LCBचे अधिकारी आणि सर्व अंमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या, या सर्व चोऱ्या बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता, संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये 3 आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेला आहे, दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे। या आरोपीकडून आतापर्यंत 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्यापैकी 5 गुन्हे हे सिन्नरचे आहेत, एक वाडीवरीचा आहे, एक लासलगावचा आहे आणि या 7 गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। या 3 आरोपींचे काय पाठवले? आता या 3 आरोपी पैकी एक आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे, सेकंड इयरला आहे। हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात। जे पुरातन मंदिर आहेत ते गुगल मॅपवर शोधतात आणि याच्या बाबतीमध्ये कुलूप कसं तोडायचं आहे वगैरे याचं यूट्यूबवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत। यांच्याकडून अधिकही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। यांचे 2 साथीदार आणखी फरार आहेत, त्यांच्या संदर्भातला सुद्धा शोध सुरू आहे। याच्यापैकी काही जे गुन्हेगार आहेत ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात। त्यापैकी काही मोजमोजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे। त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल कुठं देत होते, ते घेणारे रिसिव्हर कोण आहेत या संदर्भातली अधिकची माहिती समोर येईल।